टीका केल्याचं पाहायला मिळतंय. आपल्याला राजीनामा द्यावा लागला नाही तर पक्षातून आपली हकालपट्टी केली गेल्याचं सांगितलं जातंय. नक्की काय विषय सगळा? नारायण राणेंना अपुऱ्या माहितीच्या आधारावर ते बोलले. भारतीय जनता पार्टी 40 वर्ष मी काम केलं. भाजप वाढवण्यामध्ये विस्तारामध्ये माझं हे योगदान आहे. काला शून्य. भारतीय जनता पार्टीमध्ये एकही खासदार नव्हता महाराष्ट्रामध्ये. तेव्हापासून माझी वाटचाल भाजप वाढवण्यासाठी होती. हे राणेंना माहीत नसावं. आता राणेसाहेब आयत्या पिठावर रेघोट्या मारताय. जो भाजप वाढला ते वाढल्यानंतर राणेसाहेब या पक्षामध्ये आले काँग्रेसमधून. आणि आता ते बोलता बोलता इतके बोलायला लागले की आपल्या पक्षाच्या बोलताना 3 वेळा मोदी मोदी मोदी, म्हणजे फक्त मोदींचं समर्थन करणं एवढंच काम ठेवलं. आपलं स्वतःचं कर्तृत्व ते या ठिकाणी दाखवू शकले नाही. आणि म्हणून त्यांना मंत्रिमंडळातनं काढलं, मला नाही काढलं. मी तर एका मतभेदामुळे बाहेर बघितलो, बाहेर स्वतःहून पडलो, राजीनामा दिला ना. मी पक्षाचा राजीनामा दिला आणि बाहेर पडलो. राणे साहेबांना मी सांगू इच्छितो की आज जो भाजप आहे त्या भाजपवर तुम्ही आज उड्या मारताय. तो भाजप नाथा भाऊ यांच्या काही मदतीमुळे, काही योगदानामुळे, काही अंश तरी माझी मदत त्याच्यासाठी झालेली आहे. आणि त्यामुळे आपण जे बोलता आहे ते योग्य नाही आहे. आणि या संदर्भात मी सांगू इच्छितो की मी बोलत असताना मी म्हटलं आहे की उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, परंतु पंतप्रधानांनी केलेलं आवाहन आहे त्याचं आपण पालन केलं पाहिजे असं मी म्हटलेलं आहे. उलट पंतप्रधानांचं आव्हान मी पालन केलं पाहिजे. मी उगाच कोणाची तरी तारीफ करणं, मोदी 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 3 वेळा म्हणणं असं नाही केलं. त्याच्यामध्ये पंतप्रधान माननीय पंतप्रधानांचं आव्हान आहे त्याचं आपण पालन करावं असं मी म्हटलेलं आहे. दुसरा एक विषय आहे की राज्यातल्या पाणी पुरवठा योजनांच्या बाबत काल रोहिणीताईंनी एक ट्विट केलेलं आहे की राज्यातल्या 1371 पाणी पुरवठा योजना या मंजुरी मिळाली मात्र कार्यान्वित होऊ शकले नाही. जलजीवन मिशनच्या योजना फक्त कागदावरच राहिल्याचा त्यांनी आरोप केला आहे. 1371च्या हे वर जलजीवन योजनेच्या योजना आज बंद पडलेल्या आहे. आणि या बंद पडल्याचे काही कारण आहे. ते बंद पडलं नसतं. आम्हाला जलजीवन योजना घरोघर पाणी न्यायचं आहे म्हणून घाईघाईमध्ये केल्या. उद्भव नसताना पाईपलाईन टाकले गेले. प्रत्यक्ष उद्भव नंतर खोदला त्या ठिकाणी पाणी लागलं तर नाही. पाणी लागल्यानंतर त्या ठिकाणून मग पाईपलाईन टाकली पाहिजे. इथं उलट काम आहे. आधी पाईपलाईन टाकता नंतर पाण्याचा शोध घेता. यामुळे काय कारणामुळे ठेकेदारांचं भलं झालं पण शेतकऱ्यांच्या किंवा नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचलेलं नाहीये. केंद्राने निधी दिला नाही म्हणून या योजना बंद पडल्याचं माहिती समोर येते. केंद्राने निधी दिला नाही ही गोष्ट खरी असेल त्याचं कारण आहे की केंद्र केव्हा निधी देतं. तुम्हाला दिलेला पैसा योग्य रीतीने खर्च झाला की नाही तपासल्याशिवाय केंद्र पैसा देत नाही. या ठिकाणी जर 1373 योजना बंद असतील, तुम्ही त्याला सुरूच करू शकत नसालही पुढच्या कालखंडात, कारण दुर्दैव नाही आहे, तर मग तुम्हाला पैसा देऊन काय करायचं आहे. केंद्राचं म्हणणं असतं की आधी मी दिलेला पैसा खर्च करा, योग्य रीतीने खर्च करा, नंतर आम्ही पैसा देतो. केंद्र पैसे द्यायला तयार आहे माझी माहिती आहे. भाऊ, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतायत की वर्षभर सोने खरेदी करू नका. यावरूनच राहुल गांधी म्हटलेले आहे की मोदींचे सल्ले नव्हे तर नाकारतेपणाचे पुरावे असं राहुल गांधी म्हणतायत. नाही, ठीक आहे. मोदींची परिस्थितीनुसार मोदीजी आज बोललेले आहे. फार पूर्वी 3 महिन्यापूर्वी युद्ध सुरू व्हायच्या आधी ही परिस्थिती नव्हती. आणि युद्ध सुरू झाल्यानंतर युद्धाचे जे परिणाम जगाला भोगावे लागतात ते आज भाजप देशाला, आपल्या भारत देशाला भोगावे लागत आहे. आणि त्यामुळे असं म्हणता येत नाही परिस्थितीनुसार पंतप्रधानांना बोलावं लागलं. कदाचित ही परिस्थिती युद्ध नसतं तर त्यांना बोलावं लागलं नसतं. राज ठाकरे म्हणतात की चुका तुमच्या मात्र जनतेला का भुर्दंड भोगावा लागतोय. आता राज ठाकरे साहेबांचं एक स्वतंत्र मत असतं आणि त्याने त्यांचं मत मांडलेलं आहे. हो, रुपाली चाकणकरांना ईडीचा समज सध्या आल्याचं दिसून येते. रुपाली चाकणकरांना ईडीचं समन्स आलं, फार उशीर आलं. खरं म्हणजे ईडीचा समन्स आधीच यायला पाहिजे होतं.
आणि खोलवर चौकशी ईडीच्या माध्यमातून रुपाली चाकणकरांची व्हायला पाहिजे आहे. खरं म्हणजे इतके वेळा त्या कोण तो माणूस अशोक खरात. अशोक खरातांबरोबर रुपाली चाकणकर इतक्या वेळा दिसल्या, कार्यक्रमामध्ये दिसल्या, हातात हात घेऊन फिरताना दिसल्या, लोकांना घेऊन दिसल्या, अनेक उपद्रव बाहेरचे त्यांचे दिसले, आतले काय आहेत मला माहित नाही. परंतु या माध्यमातनं त्यांनी त्या ठिकाणी जे काही उद्योग केले असतील त्याची चौकशी आणि त्याचे व्यवहार हे ईडीनं तपासले पाहिजे.